मंडळी, बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सध्या चालू आहे. या सीझन वरून भाऊच्या धक्क्यावर आलेल्या रितेश भाऊंनी नुकताच एक दावा केलाय. तो दावा असा आहे की गेल्या वेळेसचा सीझन नक्कीच हिट झाला, पण या वेळेसच्या सीझन बद्दल एक आगळीवेगळी गोष्ट घडली आहे. आणि ती म्हणजे हा सीझन इतका पॉप्युलर झालाय की गावोगावी स्पर्धकांच्या चर्चा रंगल्यात. स्पर्धकांना उद्देशून रितेश भाऊ म्हणाले की गावोगावी तुमचे कटआउट्स, बॅनर लागलेत, जे यापूर्वीच्या सीझन मध्ये कधीच घडलं नाही. मंडळी, तसं भाऊंनी यावेळेसच्या प्रोमो मध्ये सांगितलेलं की मागचा सीझन गाजवला आणि हा वाजवणार, पण मार्केटमध्ये या सीझनची हवा आहे की नाही ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. इतकंच काय, छोटा पुढारी सुद्धा डीपी दादा आणि अंकिता ताईला व्हिडिओ काढून म्हणतोय की आपल्या सीझनला जी मजा होती ना ती या सीझनला नाहीये यार. पण असो, या सीझनची किती चर्चा होते तो आजचा व्हिडिओचा आपला मुद्दाच नाहीये. तर विषय असा आहे की बिग बॉसच्या घरातील मोजक्या व्हिडिओनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. त्यातील एका व्हिडिओमध्ये लावणी डान्सर राधा पाटील मुंबईकरनं आपण 3 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये असल्याचं कबूल केलंय. दोघांचं नातं किती प्रेमाचं आहे त्याबद्दल तिनं सांगितलंय. त्यामुळे तिच्या कट्टर चाहत्यांना जबर धक्का बसलाय. याशिवाय एका चाहत्याला फोटो दिला नाही म्हणून त्यानं त्याचा हात कापून घेतल्याचा देखील सगळा किस्सा राधानं सांगितलाय. तर दुसरीकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची सुद्धा लव आणि ब्रेकअप स्टोरी चर्चेत आली आहे. 9वीत असताना बहिणीच्या दिरावर कसं प्रेम जडलं आणि त्यानंतर काय काय घडलं हे तिनं सांगितलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका. मंडळी, बिग बॉसच्या घरात काही स्पर्धकांमध्ये कडाक्याचं भांडण होताना दिसतंय. त्यासोबतच अनेक नाती सुद्धा बनतायत. घरात पहिल्याच दिवसापासून राधा पाटील आणि अनुश्री माने यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळते. दोघे अनेक वेळा गार्डन एरियात बसून निवांत गप्पा मारताना दिसतात. अशाच गप्पा मारताना नुकताच राधानं अनुश्रीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केलाय. त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात राधा आपल्या बॉयफ्रेंड बद्दल अनुश्रीला सांगतीये. आता राधानं सांगितल्याप्रमाणे मागील 3 वर्षांपासून ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. त्यांचा 2 BHK फ्लॅट असून दोघेही सोबत एका बेडरूम मध्ये राहतात. तर दुसऱ्या रूम मध्ये राधाच्या सहकारी मैत्रिणी राहतात. पुढे राधा अनुश्रीला हसत हसत असंही सांगते की बिग बॉसच्या घरातील एवढे सगळे लोक तिला बोलतात ना, पण तो जर इथे असताना भाई तर मारून बिरून निघून गेला असता. तो असा आहे की राधाला जर कोणी काही बोललं तर एखाद्याला डायरेक्ट फाडून टाकेल. तसंच त्याला काही व्यसन सुद्धा नसल्याचं राधानं सांगितलंय. त्यावर अनुश्री प्रश्न करते की मग त्याला करमत नसेल ना. तेव्हा राधानं आणखी एक किस्सा सांगितलाय. राधा म्हणाली की मागच्या 3 वर्षात तो त्याच्या हातानं कधी जेवलाच नाहीये. 3 वर्ष झाली माझ्याच हातानं जेवतोय, पण आता मी इकडे आहे तर त्याचं काय होत असेल, कसं होत असेल काय माहिती. मुलींना एक आवड असते ना की आपला बॉयफ्रेंड देसी बॉय पाहिजे, तोही अगदी तसाच आहे. आता एवढं सगळं ऐकल्यावर मध्येच बोलणार नाही ती अनुश्री कसली. ती म्हणते की अरे यार, कसलं भारी आहे ना, किती छान आहे तुमचं नातं, मला पण शोध एखादा बॉयफ्रेंड. दरम्यान या रंगात आलेल्या गप्पांमध्ये बोलता बोलता अनुश्री सांगते की ती राधाच्या बॉयफ्रेंडला ओळखते. ती त्याची जबरदस्त फॅन सुद्धा आहे. तिला त्याची गाणी खूप आवडतात. म्हणजे राधाचा बॉयफ्रेंड कुणीतरी गायक किंवा गीतकार असावा असा अंदाज आता बांधला जातोय. दोघींच्या या गप्पांमध्ये पुढे राधा सांगते की ते जेव्हा बाहेर जोडीनं फिरायला जातात तेव्हा तिच्या सोबत कुणीच फोटो काढत नाही, पण तिच्या बॉयफ्रेंडसाठी लोक अक्षरशः वेडे होतात. इतरांसोबत फोटो काढताना सुद्धा तो राधाचा हात सोडत नाही. दोघांच्या प्रेमाला 3 वर्ष झाले असून राधाला असं कधीच जाणवलं नाही की आता त्यांच्यातील प्रेम कमी होत आहे. उलट ते वाढतच चाललंय. राधा कधी कधी तिच्या बॉयफ्रेंडवर खूप ओरडते, चिडचिड करते, पण तरीही तिचा बॉयफ्रेंड सगळं सहन करतो. राधा ओरडली की तो बाहेर जाऊन बसतो आणि थोड्या वेळानं पुन्हा रूम मध्ये येऊन झाली का शांत असं म्हणतो. राधाला त्याची आठवण आली की खूप रडायला येतं, अशीही तिनं कबुली दिली. पण अनुश्री जेव्हा राधाला तिच्या बॉयफ्रेंडचं पूर्ण नाव विचारते तेव्हा राधा नाव न सांगता फक्त इशाऱ्यानेच तो माझ्या हृदयात आहे असं सांगते. राधा आणि अनुश्रीच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. यासोबतच राधाचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलंय. त्यात तिने सांगितलंय की पुण्याला शो वेळी एकदा एका चाहत्याला फोटो दिला नाही म्हणून त्यानं त्याचा हात कापून घेतला होता. ते पाहून राधाला खूप भीती वाटली होती आणि मग राधानं आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्या चाहत्याला
बाजूला घेऊन पट्टी वगैरे लावली. त्याला समजावलं की असं करू नकोस. मग राधानं त्याला फोटो दिला. त्यानंतर त्या चाहत्यानं त्याच्या रक्तानं राधाचं पेंटिंग काढून आणलं होतं, जे तिने आजही तिच्या घरात लावल्याचं राधा सांगतेय. मंडळी, आता अनुश्री मानेनं सांगितलेली तिची लव्ह स्टोरी सुद्धा पाहूयात. अनुश्री सध्या बिग बॉस मराठीच्या घरात चर्चेत आहे, पण याविषयी ती कॉन्ट्रोवर्सी आणि व्हायरल रील्समुळे कायमच चर्चेत असते. बिग बॉसच्या घरात तिनं तिच्या ब्रेकअप बद्दलचा खुलासा करताना सांगितलं की ती तिच्या मावस बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली होती. अर्जुन मोरे असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं. या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि रोमॅन्टिक रील्स तुम्ही यापूर्वी सोशल मीडियावर पाहिले असतील. इतकंच काय तर अनुश्रीनं स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून अर्जुन मोरेची ओळख करून देणारा व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्या काळात दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं. अनुश्रीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की मावस बहिणीच्या लग्नात त्या दोघांची ओळख झाली होती. त्यावेळी अनुश्री 9वीच्या वर्गात शिकत होती. त्यानंतर इंस्टाग्रामवर आय लव्ह यू असा मेसेज आला आणि हळूहळू त्यांच्यातलं बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला अनुश्री तिच्या बॉयफ्रेंडला अहो जाहो करून बोलायचे असं तिनं सांगितलं होतं. पुढे लॉकडाऊनच्या काळात अनुश्री मावस बहिणीच्या बाळासाठी त्यांच्या घरी राहायला गेली होती. त्या काळात अनुश्री आणि अर्जुन मोरे यांच्यातील जवळीक अजूनच वाढली. त्यानंतर आम्ही कधी प्रेमात पडलो हे आम्हालाच कळलं नाही असं अनुश्रीनं म्हटलं होतं. त्यांच्यातील प्रेम वाढतच गेलं. दोघेही रोमॅन्टिक रील्स शेअर करायचे, त्यामुळे दोघांना ट्रोल देखील केलं जायचं. त्यांनी अनेक मुलाखती देताना त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती, पण काही काळानंतर त्यांचं हे नातं तुटलं. तेव्हा अनुश्रीनं तेरे बिन जी लेंगे हम असं म्हणत सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट टाकली होती. दरम्यान ब्रेकअप नंतर अर्जुन मोरेनं दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं. बायकोसोबतचे फोटो तो त्याच्या इंस्टाग्रामवर टाकत असतो. तर अनुश्री मात्र अजूनही सिंगल आहे. म्हणूनच राधा पाटील मुंबईकरची लव्ह स्टोरी ऐकून अनुश्रीनं तिच्याकडे माझ्यासाठी पण एखादा देसी बॉयफ्रेंड शोध अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता राधा अनुश्रीसाठी कोणता बॉयफ्रेंड शोधते ते पाहण्यासाठी दोघींचेही चाहते उत्सुक आहे. तर राधा पाटीलचा तो बॉयफ्रेंड कोण आहे याबद्दलही वेगवेगळे अंदाज लावले जातात. बाकी या सगळ्या विषयावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.